नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका ताई आणि आशा वर्कर्स ताई यांच्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट बातमी ही पाहणार आहोत। नेमकी बातमी ही काय आहे ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय, संपूर्ण बातमी काय, सर्व आपण जाणून घेऊयात। मतदान केंद्राच्या आवारात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असल्याने शहरी भागातील अनेक मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला, परंतु जिल्ह्यातील ग्रामीण मतदारांना मात्र याबाबतीत सुखद अनुभव आला। अंगणवाडी तसेच आशा सेविकांनी मतदान करून बाहेर येईपर्यंत मतदारांचे मोबाईल सांभाळण्याचे सौजन्य दाखविले। अनेक मतदारांनी समाधान व्यक्त केले आहे व दाखविलेल्या सहकार्याबद्दल सेविकांच्या कामाचे कौतुक करण्यात आले आहे। मतदान केंद्राच्या परिसरात गावातील अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर्स, पोलीस पाटील, ग्रामपंचायत शिपाई यांची मतदारांच्या मदतीसाठी नेमणूक करण्यात आली होती। गावातल्या गावात ओळखीचा असल्याने अनेक मतदार त्यांच्याकडे आपापला मोबाईल ठेवून जात होते। यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर्स ताईंनी या सौजन्यासाठी जास्त आडेवेडे घेतले नाही। गर्दीच्या वेळेस तर एकाच वेळी 20 ते 25 मोबाईल सांभाळण्याची कसरत या मदतनीस ताईंनी केली आहे। यामुळे त्यांच्या सौजन्याबद्दल अनेक मतदारांनी समाधान व्यक्त केले आहे। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदाराला मतदान केंद्राच्या परिसरात मोबाईल, स्मार्ट वॉच घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती। याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी पाहायला मिळाला। सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे। मतदानासाठी आल्यानंतर मोबाईल ठेवायचा कुठे याबाबतची मतदारांची या सूचनेमुळे मोठी पंचायत झाली। अनेक ठिकाणी पोलीस, होमगार्ड आणि मतदारांमध्ये हुज्जत झालेली दिसली। अनेक ठिकाणी मतदान केंद्राच्या 100 मीटर परिघाच्या आत मोबाईल आणू देत नव्हते। तुमच्या जबाबदारीवर कुठेही ठेवा, मोबाईलला बंदी आहे असे सांगितले जात होते। यामुळे मतदानासाठी एकटा आलेल्या मतदारांनी मोठी पंचायत झाली। मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सहकार्याची भूमिका महत्त्वाची आहे। सध्या सर्वत्र मोबाईलचा सर्रास वापर होत आहे। काही अंतरावरून मतदार मतदानासाठी येताना हातात मोबाईल घेऊन येतो। यात महिला सुद्धा असतात। मतदार अजाणतेपणे हातात मोबाईल घेऊन येतो। इथे आल्यानंतर त्याची अडवणूक व्हायला नको म्हणून आम्ही सहकार्याची भूमिका निभावली, असे यावेळी अंगणवाडी सेविकाताई यांनी सांगितले आहे। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे, बातमी आहे, ही सर्व संबंधित असेल आणि असेच जर का नवीन अपडेटेड बातम्या GRE जर का तुम्हाला हव्या असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR बातमीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।